सामना पाहायला मिळतोच, फायनलचा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही पण आघाडीचे संघ आहेत. खरोखरच पाहूया विजयश्री कोण खेचून आणतो, जो जितावे सिकंदर. पाहूया दोन्ही पण संघ चालू करून घ्या. चेंडू दिसणार नाही पुढे. अंपायर दोन्ही पण संघाने सहकार्य करा. जेवढे सहकार्य आतापर्यंत केले तेवढे सहकार्य करा प्लीज. धन्यवाद. खरोखर तुमच्या सर्व माझ्या संघांचे आभार मानावेसे वाटतात की सर्व टोटल संघाने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. सामन्याला सुरुवात होते कारण हा महत्वाचा सामना आहे. फायनलचा सामना आहे. सर्व कमिटी मेंबरने बाउंड्रीचा दावा घ्यायचा आहे. सर्व कमिटी मेंबर बॉल ताबडतोब बाउंड्रीच्या बाहेर गेला असेल तर ताबडतोब तो लगेच मैदानात परत करायचा आहे, कारण सामना पटकन चालू करायचा असतो. सर्वांनी मित्रांनो आम्हाला सपोर्ट करायचा आहे. सहकार्य करा. धन्यवाद. जसं सहकार्य करत आलं शेवटला पण आपण शेवटचा पण गोल करायचा आहे. एक सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाले सर्व संघांकडून. सुंदर असा गोलंदाजी आणि सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाले. पाहूया काय म्हणतायत ते. आपण बघ पाहूया अंपायर डिसिजन घ्या. पंचांचा नियम अंतिम राहील. जसा तुम्ही सकाळपासून सामना खेळला तसंच आता पण खेळायचं. खेळावरती दाखवायचे. जो निर्णय होईल तो पंचांचा होईल. त्याच्यावरती कमिटी आपली निर्णय घेते. त्याच्यामुळे कमिटीने जो निर्णय दिला आहे पंचांना तोच पंच निर्णय घेतील. तुमचा सांघिक खेळ खेळायचा मित्रांनो. आता हे फायनल चालू आहे. कोणीही पंचांशी वाद करायचा नाही आहे. शेवटचा गोरा होऊ दे मित्रांनो. खूप सुंदर मॅच पाहायला सर्व पब्लिक आलेली आहे. सुंदर असं प्रेक्षेपण पाहायला मिळतं. सुंदर असं व्यवस्थापन पाहायला मिळतं. आयोजक पाहायला मिळत आहे. खरोखर कमिटीतले मेंबर खूप सुंदर अशी मेहनत घेत आहेत सकाळपासून 6 वाजल्यापासून. सर्व माझ्या सहकार्यांचं खूप खूप धन्यवाद. कोकणी फायटर क्रिकेट संघ आयोजित पनवेल महापुरुष चषक 2024 सर्व माझ्या सहकार्यांचा स्वागत. धन्यवाद. सुंदर अशी गोलंदाजी. क्लीन गोल. दांडा गोल. समजत नाही प्रथमेशला. 2 बॉल 2 विकेट. प्रथमेशला काही चेंडू समजला नाही. एवढा वेग, वाऱ्याचा वेग होता चेंडूला. पाहूया पुढील फलंदाज कोण येत आहेत ते. अजय पाहूया अजय किती आपल्या संघासाठी डोंगर उभा करतो. धावाचा डोंगर उभा करतायत ते. मित्रांनो खरोखर तुम्ही नावाजलेले संघ आहेत सर्व आपल्या कोकणी. पाहूया आपलं एक चांगलं व्यासपीठ कोकणी फायटर क्रिकेट संघाने तुम्हाला उपलब्ध करून दिले. तुमचं खूप सहकार्य मोलाचं लाभलं आम्हाला आणि गोल तुम्ही खूप चांगलं करताय. या ठिकाणी गोलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिकला चान्स आणि हॅट्रिकला चान्स आहे. पाहूया या मैदानावरती हॅट्रिकच्या सामन्यामध्ये सुंदर असं गोलंदाजी करत आहेत. वेगावर शॉट पाहायला मिळतंय. मोरीवाडी संघाचे गोलंदाज 10-15 पावलांचा रनर आणि पुढे चेंडू आणि सुंदर असा हॅट्रिकला चान्स आला नाही, परंतु झेल नाही झाला म्हणून हॅट्रिक हुकली. या चेंडूवरती धावा 2 धावा झाल्या. पाहूया पुढील चेंडू. फलंदाज तयार. अजय सुंदर असा कटविला चेंडू. पाहूया काय कशामध्ये कन्वर्ट होतोय ते, किती धावेमध्ये कन्वर्ट होतोय ते. आणि सुंदर असं 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये अजय सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय.
दोन्ही संघांकडून दोन्ही संघ नावाले संघ सालते विरुद्ध मंद्रो मंद्रो सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी फलंदाजी. काही अजयच्या रडार मध्ये हा चेंडू आलेला नाही आहे, काय त्यांना समजलं नाही आहे. पाहूया पुढील चेंडू अजय यांच्यासाठी किती धावा बाळ करतायत गोलंदाज फलंदाज, किती डोंगर उभा करतायत पाहूया. सुंदर असं मैदान भैरवनाथ मैदान अख्खा स्टेडियम भरलेलं आहे. 10-15 हजारांनी प्रेक्षक सुंदर असं आयोजन करताना पाहायला मिळत आहे. आणि सुंदर असा कनेक्ट केलेला चेंडू अजयच्या बॅटमधून षटकार. सुंदर अशी फलंदाजी अजयच्या पाहायला गेला तर खरोखर पूर्ण मॅच मध्ये पाहायला गेला तर प्रत्येक ठिकाणी त्याने अजय नक्कीच एक चांगला फलंदाजी मधून उभा राहिला त्याच्या संघासाठी. पाहूया आता 10-2 पाहूया पुढील गोलंदाजांपैकी कोण येत आहे ते. शेवटचा आणि हाणामारीचे षटक या स्क्वेअर मधलं शेवटचं फायनल षटक या ठिकाणी शेवटचा षटक आहे मित्रांनो. मंद्रू झालाय रोहित सकाळपासून हे वातावरण पेटलं होतं वेगावरती शहर यामध्ये हे सामने झाले होते. आणि आता मित्रांनो असं शेवटचं खरोखर फायनल असते आणि फायनल कशी शांत होते बघा मित्रांनो, कारण त्यांना माहित असतं सर्वांना काय होईल काय नाही होईल, जिंकेल कोण हरेल कोण माहित नाही, परंतु इतना सन्नाटा क्यों सामना फायनलचा आहे. पाहूया रोहित पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी वेगावरती सोहार. संध्याकाळचा पार असल्यामुळे थोडासा चेंडू दिसेनासा झालेला आहे, त्याच्यामुळे फलंदाजाला चकमा देऊन हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्तनावत आहे. त्याचप्रमाणे त्याची गोलंदाजी तितकीच ताकदीची आहे आणि तो सहजासहजी गोलंदाजा आणि फिल्डरला तो नाहीच खेळून देत आहे. दुसरा चेंडू त्यांना स्क्वेअर टाकलेला आहे. सुंदर 2 चेंडू निर्धाव कारण त्याला सुद्धा माहित आहे मला विजय संघ करायचा आहे, म्हणून तो आपल्या संघासाठी सांघिक कामगिरी करतोय. तो आपल्या संघासाठी जर्सी नंबर 17 आणि हा चेंडू त्याने टोळवलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूला. परंतु पाहूया वा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी आणि ही एक धावबाद. काय समजलं धावबाद. खूप सुंदर असा हा क्षेत्ररक्षण करून 2 धावा आणि अजय आपल्या संघासाठी 2 धावा आणि 3री धावा चोटी घेत असताना हा माघारी परतत आहे. कारण संघाचा खंडे फलंदाज ज्याने आपल्या खांद्यावरती आतापर्यंत धुरा सांभाळली होती आपल्या संघाची आणि शेवटच्या क्षणी का होईना तो प्रयत्न करत होता आपल्या संघासाठी धावा गोळा करण्यासाठी, परंतु तो आपल्या संघाकडे आपल्या मायेच्या घरामध्ये परतत आहे. पाहू आता पुढचा चेंडू 3रा चेंडू या ठिकाणी पंचांचा निर्णय बाद आहे. अरे अरे रे काही परिस्थिती चालली आहे. एका मागून एक संघ आपल्या घराकडे परतत आहे, फिल्डर आपल्या घराकडे जातोय. त्याला असं वाटतंय की मला आता काहीतरी घाई चेंडू दिसणार नाही, थोडंसं पटापट घाई करायचं. कारण मित्रांनो शेवटच्या 2 अजून ओव्हर टाकायच्या आहेत, त्यांना सुद्धा बॅटिंग करायचं म्हणून थोडीशी घाई करायची आहे. आणि घाई करताना तुम्ही तुमच्या परतीच्या प्रवासाकडे घाई करू नका, कारण तुम्ही परतीच्या प्रवासाकडे एकामागून एक तुम्ही जात आहे. तुमच्या संघाला तुमचा विजय दाखवायचा आहे आणि तो संघ सुद्धा समोर सुद्धा दाखवायचा आहे. सुंदर असा आणि या ठिकाणी सौरभ यांचा पाहूया पुढचा चेंडू. अरे यार मिस फिल्डिंग. मित्रांनो मिस फिल्डिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. एक धावा सुद्धा तुमच्यासाठी महत्वाच्या असतात, कारण एक धाव म्हणजेच आपला नक्कीच कुठेतरी एक विजयाचा क्षण असतो. ती धाव महत्वाची असते आणि मग महागडी करतो आणि मग आपण थोडासा विचार करतो कुठं चूक झाली, कुठे मी काय केलं, असा हा निर्णय होतो. म्हणून मित्रांनो चूक महत्वाची नाही. 2 ओव्हरचा सामना आहे. सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू काहीसा दिसत नाहीये, परंतु चेंडू 2 ओव्हर संपले आहेत आणि सालपे संघाने यायच्या 15 धावा सहकार्य करायचं आहे. मंगरूळ संघाला 15 धावा, विजयाची धावाची संख्या आहे 15, 16 धावा पाहिजे विजयासाठी.
8चा एव्हरेज. तुम्ही तुमची गाय करायची, तुम्ही सालपे संघाने फलंदाजी लावायचे, आपले सेक्रेशन लावायचे प्लीज जरा. सालपे संघ सहकार्य करा जरा, एवढे सहकार्य करा मित्रांनो. आपली टुर्नामेंट आहे समजा, आपणच आयोजक आहे समजा. ते 12 बॉल 16 धावा कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. 12 बॉल 16 धावांची गरज आहे मित्रांनो. नेहमीच वेळोवेळी सांगत आलो की सालपे संघ कसा आणि कशा पद्धतीने फायनल पर्यंत पोहोचला, त्याचं नियोजन कसं आहे. उत्तम उदाहरण त्यांचं शिस्तबद्ध आहे आणि ते नेहमीच मैदानात जाताना पण आणि येतानाही सेम जी त्यांचा पॅटर्न पहिल्यापासून वापरलाय तो आता पण त्यांनी तोच वापरलाय. आपल्या संघासाठी विजयासाठी आता ते मैदानात पोहोचत चाललेत. पाहूया आपण विजय कोणाच्या बाजून झोपतोय. जर्सी एक सफेद आणि एक थोडीशी निळसर आहे. नेहमीच त्यांची जर्सी वेगळी असते. जर्सी नंबर 96 रोशन. खरोखरच या आपल्या टुर्नामेंट साठी ज्याने मला सहकार्य केलं, आमच्या कमिटीला सहकार्य केलं आणि देणगीदारांनी जे सहकार्य केलं, खरोखरच त्यांनी आपले फर्स्ट प्राइज आम्हाला बॉल केला असे. कॅप्टन कृष्णकुमार बर्नवाल फर्स्ट प्राइज दिले 15,000. त्याच्यानंतर अभिषेक भारती श्रीराम बिल्डर्स अँड ग्रुप 5,000. तेजस गायकवाड 500 रुपये. विघ्नार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वासुदेव बडे यांच्याकडून 5,000. शहा बिल्डर्स संतोष शाह यांच्याकडून 51. 5,100. लोटस एंटरप्राइजेस हरिहर बिल्डर्स महेंद्र पवार यांच्याकडून 5,000 रुपये. सेकंड प्राइज यांनी आम्हाला वाढ केला असे एकनाथ परजाने साहेब 10,000 रुपये. ग्रीन पेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संदीप शेवाळ आणि प्रवीण शाहू यांच्याकडून 5,000 रुपये. संतोष खडक 500 रुपये. श्रीनाथ सावंत चहावाले यांच्याकडून आम्हाला 2,500 रुपये. सत्यम ज्वेलर्स 1,500 रुपये. रमेश नाचरे सद्गुरू बिल्डर्स 1,000 रुपये. कृष्णा पेजले 2,000 रुपये. श्रेया एंटरप्राइजेस भानुदास सर 1,000 रुपये. नीलसिद्धी ग्रुप किरण नांगरे यांच्याकडून 5,000 रुपये. बीस्टोन बिल्डर्स अँड डेव्हलप बाबा ग्रुप धनंजय पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. त्याचबरोबर सिद्धार्थ रोड अँबिशन ग्रुप 3,000 रुपये. विघ्नार्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक राजन गोबरे यांच्याकडून 5,000 रुपये. सिद्धिविनायक नमो बिल्डर्स अँड डेव्हलपर यांच्याकडून सुधीर गायकवाड अनिकेत माने यांच्याकडून 5,000 रुपये. तसंच मित्रांनो ज्याने ट्रॉफीसाठी आम्हाला मदत केली, धन्यवाद. कुंदन यांचा चेंडू सुंदर असा तोडण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया किती धावा निघताय बॅट मधून. आणि शेवटचं षटक, पहिलं षटक घेऊन आले ते कुंदन आणि पहिल्या चेंडूवर ते 2 धावा. पाहूया विजयश्री खेचून कोण घेऊन येतोय ते. तो चेंडू दिसणार नाही नक्कीच मला माहितीये, तर अंतर परत निघाला. जेवढा वेळ घ्याल मित्रांनो दोघांनाही प्रॉब्लेम होईल. सहकार्य कसं केलं ते सहकार्य करायचं आहे. 16 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी मंजुळ या संघाला. पाहूया पुढील चेंडू कुंदन यांचा सुंदर असा टोळण्याच्या प्रयत्नामध्ये. पाहूया एक धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. पाहूया पुढील चेंडू. ऋषभ, रोशन आणि ऋषभ ना. पाहूया मागाशी पण त्यानेच मॅच विन केले होतात, हे विन करतात का पाहूया. मंगळूर संघाचे दोन्ही धडाडीचे फलंदाज तसे धडाडीचा गोलंदाजी आहे कुंदन. सुंदर असे बॅक होल मध्ये टाकलेला चेंडू. एक धावेचं समाधान मानावं लागतंय ऋषभ यांना. आता पाहूया रोशन काय करतायत ते. षटकार या चौकार मारतायत का ह्याच ओव्हर मध्ये संपवत आहेत की ह्या ओव्हर मध्ये स्कोरला लगाम घालतायत. कुंदन पुढील चेंडू 4-4. 3 बॉल 4 असतील. 3 बॉल 4 मित्रांनो. पुढे चेंडू कुंदन यांचा रोशन यांना. सुंदर असा तोडण्याचा प्रयत्न कुंदनच्या रोशनच्या बॅट मधून. पाहूया किती धावा मिळतात ते. 2 धावांचं समाधान मानावं लागतंय रोशन यांना. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाले कुंदन कडून. फलंदाजी हे दोन्ही संघ चिकाटीचे संघ आहेत. फायनलचा सामना आहे त्याच्यामध्ये कोणी सहसा सोडणार नाही. पाहूया
दोन्ही संघ पहिल्यांदा समोरासमोर आलेले सामने संघ असतील. पाहूया पुढील संघ. पुढे चेंडू कुंदन यांचा रोशनसाठी. टाइम नाही लावायचा मित्रांनो. चार बॉल झाले असतील. 4 बॉल 6 झाले असतील. 4 बॉल 6. टाइमपास जाऊ करू मित्रांनो. टाइमपास नका. सहकार्य करा. लाईव्ह चालू आहे. स्कोरिंग लाईव्ह आहे मित्रांनो. सुंदर अशी गोलंदाजी आहे. खरोखरच काय रोशनच्या टप्प्यामध्ये काय समजलेलं नाही आहे. पाहूया पाहूया पुढे. सुंदर असा आयोजन पाहायला मिळते. कोकणी फायटर क्रिकेट संघ पनवेल महापुरुष चषक तर पहिला सुंदर असा काढून मिळाला झेल. रोशन यांचे पारीचा अंत येताना पाहूया पुढील फलंदाज रोहित. सहाला 10. खूप अटीचा सामना. 10-15 हजार प्रेक्षक आनंद घेताना क्रिकेटचा. खूप सुंदर असं आयोजन कोकणी क्रिकेट क्लब आयोजित पनवेल महापुरुष चषक 2015. सर्व सहकाऱ्यांचं मी धन्यवाद मानतो आणि सर्व डोनेटरचं पण धन्यवाद मानतो. आमचे मित्र दीपक मोरे यांचे आगमन झालेलं आहे. संघ मालक असतील ते खूप आनंदित असतील की त्यांचा संघ फायनल मध्ये 6 बॉल 10 पाहिजे असेल मित्रा. हो हो 6 बॉल 10. बुवा विश्राम जाधव यांच्या स्मरणार्थ सचिन बुवा जाधव यांसकडून मालिकावीर चषक देण्यात आलेला आहे. कृष्णा बेजे यांसकडे चेंडूचे बॉक्स देण्यात आलेले आहेत. रुबिनी मुजिक ग्रुप हरपुडे यांसकडे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक देण्यात आले आहे. शरद गायकवाड यांसकडून 16 सन्मान चिन्ह देण्यात आले आहे. कुमार स्पर्श सिद्धांत कांबळे यांसकडून प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत. सुंदर असा ठेवण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळतात. त्या 2 धावावरती समाधान मानावं लागतं. ते थापल्यात अडकला मासा. 8 धावा 4 बॉल. ऋषभ आउट 2 रन्स करून. LG फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लक्ष्मण घाडी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांची चषक आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांचंही धन्यवाद. राजन बोबरे नितीन धुरे भूषण शिर्के प्रमोद घाट सचिन जाधव रवींद्र गोबरे कृष्णा तेजले सूरज गंगरे लक्ष्मण घाडे विनायक वजीरकर राज धुरे मुन्ना गदाव विनायक सोयने विनय सोने रमेश कांबळे समीर. पुढील चेंडू प्रथमेश यांचा रोहित यांना. सुंदर असा तोडण्याच्या प्रयत्नामध्ये बॅक साईडला गेलेला चेंडू 4 धावेसाठी. धावमध्ये भर पडते. धाव संख्या होते ती 12. 4ला 4. एक कट्टर आठवीचा सामना पाहायला मिळतोय. पाहूया कोण विजयश्री खेचून आणतो येते. रोहित यांच्या बॅट्स मधून. रोहित ही सामना सोडणार नाही. प्रथमेश ही सामना सोडणार नाही. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी बघायला मिळतात. सुंदर असा पाहण्याचा कार्यक्रम एन्जॉय करताना पब्लिक एक आनंद उत्सव येताना आनंद साजरा करताना. सुंदर असा प्रथमेशचा पुढील चेंडू रोहित यांना.
अरे सुंदर असं पकवला. अरे यार खरोखर मानलं पाहिजे. क्रिकेट याला बोलतात क्रिकेट, दिमागचं क्रिकेट मित्रांनो. खरोखरच एक सुंदर असा फलंदाजी पाहायला मिळाली रोहित कडून. ब्राह्मणदेव क्रिकेट संघ मंद्रोळ. खरोखरच एक सुंदर असा फलंदाजीचा प्रश्न पाहायला मिळालाय रोहित कडून. 3 बॉल 2 पाहिजे. 3 बॉल सुंदर असा हा सामना चाललेला आहे या ठिकाणी. आवडीचा सामना करोडामध्ये हाय व्होल्टेज सामना. हाय व्होल्टेज सर अंपायरशी काय वाद घालायची नाही. शेवटचे चेंज आहेत मित्रांनो. फास्ट करायचे जरा पाहूया पुढे. संगीत खेळ खेळायचं तुमचं. पुढे संभाषण देतोय संदीप गोबरे समोरच्या. शेवटचा आणि अंतिम असा खेळ बाकी. काही क्षणाचा खेळ बाकी. पाहूया जीत पराजित, जीत पराजित. जवळ तसा तोडा चेंडू. हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा जाईल. मंगरुळ संघ विन झालेला आहे. ब्राह्मणदेव मंगरुळ विन वेलपेट देत. सुंदर असा पाहायला मिळाला दोन्ही संघाकडून क्रिकेटचं प्रशिक्षण. खरोखर मानलं पाहिजे मित्रांनो. वेल डन. दिवसभर उपास तुम्ही खेळताय आणि खरं एक सन्मान चिन्हासारखं असं घरी घेऊन जाणार आहे तुम्ही. 1 नंबर 2 नंबर दोन्ही संघाचा खेळ पाहायला मिळतो. खरोखरच एक वाखाणणे खेळ पाहायला मिळाला मित्रांनो. खरोखर एक आयोजन तुम्ही वाखाणणं आहे. सर्वांना सपोर्टेड सर्वांचे आमचे मित्रमंडळी सर्वांचे मी धन्यवाद करून की हा आम्हाला जो या सहकार्य लाभलं, मैदानाचं सहकार्य लाभलं, इतर मित्रमंडळींचं आम्हाला सहकार्य लाभ. आणि मला सांगावं असं इच्छिते की सर्व संघांचं